ज्वारीची आहे, मधली आहे ती डाळ दळायची आहे. तर चला मित्रांनो, त्या मामाला बोलून आणूया. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी कुठल्या आंघोळीन करून सगळं रेडी झाले, सगळं आवरले. आता आपलं आंघोळीन करून आता मस्तपैकी देवपूजा करायची. आणि आज जसं की तुम्हाला माहिती आहे, आज वारा आहे. तर आज कुठे जाणं येणं होईल मला माहीत नाही, पण बघू काय होते. जर झालं तर मी तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो, देवपूजा आवरून घेऊया आणि भेटूया थोड्या वेळ. तर मित्रांनो, आता दळायला जायचं, घरातलं काम करायचं आहे. चला ते करून येऊया. पिठाच्या गिरणीत जाऊन गहू दळून आणायचं आहे. चला जाऊया. चला ॲक्सेस घेऊन जाऊया. मित्रांनो, आले पिठाच्या गिरणीत. बघा सगळं दळून ठेवलेलं आहे. इथं कोणच नाही आहे. तर मामा कुठे गेले बघा पीठ दळणार, त्यांना बोलवून आणूया. हे आपलं गहू आणि डाळ दळायची आहे. हे गहू दळायची मशीन आहे, ज्वारीची आहे, मधली आहे ती डाळ दळायची आहे. तर चला मित्रांनो, त्या मामाला बोलून आणूया, दळूया जाऊया घरला. मित्रांनो, आता आपलं दळून वगैरे आणून दिलं आहे. घरातलं काम झालेलं आहे. तर आता मोकळा टाईम आहे, तर आपण काढूया ड्रॉईंग. संध्याकाळच्याला आपलं बरं पडते. तर किती ड्रॉईंग होतात काय होतात बघूया. असं म्हणत एकच ड्रॉईंग होत्या, तर बघूया किती होत्या. मी तुम्हाला दाखवतो ड्रॉईंग झाल्यावर किती ड्रॉईंग झाल्यात, काय काय झालं ते. चला तर ड्रॉईंग काढून घेऊ. तर मित्रांनो, आपली 2 ड्रॉईंग काढून झालेले आहेत. तर हे बघा, ही एक ड्रॉईंग काढल्या आणि ही एक काढल्या. तर चला आता हे ड्रॉईंग एडिट करायचं आणि आज एक आणि उद्या एक शेड्यूल करायचं. भयानक गरम आले बघा मित्रांनो, घाम केवढा आला आहे. तर चला जाऊया खाली, कारण की वरच्या घरात पत्र आहे, त्याच्यामुळं लय गरम होते. फॅन चालू असला तरी पण गरम असं उभी आल्यावर ते तंदूरमध्ये भाजत नाहीत का, तसं वाटाले. तर चला काय विषय नाही. आता ड्रॉईंग झाल्या, संध्याकाळी ड्रॉईंग काढायची नाही, जमलंच तर काढायची नाही तर नाही, कारण की पुढचा व्हिडिओ आपला होतो आहे. तर 2 दिवसाचा तर आता जुगाड झालेला आहे. चला तर आता ते व्हिडिओ एडिट करूया आणि शेड्यूल करूया. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवून घेऊया. जेवायला बघा, शेवगा फ्राय, मसाले वांग, मेथीची भाजी, पापड, मोदक आणि चपाती. आज संकष्टी म्हणून मोदक केले. चला जेवून घेऊया. शुभम शेंग खात नाही तरी पण त्याला शेंग दिल्या.